मुंडे साहेब, लहानपणी शेती करताना भाव मिळाला नाही म्हणून तुम्हाला कांदे रस्त्यावर टाकून द्यायची वेळ आली होती. घरात दुभती जनावरं असताना कोरा चहा प्यायची वेळ आली होती. फक्त शेतकऱ्याच्या नशिबातच ही साडेसाती का? प्रिय तुकाराम मुंडे सर, पिढ्यानपिढ्या घरात जेवताना लोक आधी देवाचं नाव घेतात, पण आजकाल हॉटेलमध्ये जेवताना लोक आधी तुमचं नाव घेतात. तुम्ही अन्न पदार्थात भेसळीच्या विरोधात उघडलेल्या जोरदार मोहिमेमुळे संपूर्ण देशात तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय, पण आमची अडचण वेगळी आहे. तुमच्यामुळे आमच्यासारख्या सामान्य माणसाला जो मानसिक त्रास होतोय याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? अहो, आमचं अर्ध आयुष्य हॉटेल किंवा रस्त्यावर वडापाव, पाणीपुरी, भेळ खात आलोय आम्ही, आणि अचानक एक दिवस तुमच्यामुळे लक्षात येतं की तिथं झुरळ होते, भेसळ होती, पनीर डुप्लिकेट होतं. अहो, अज्ञानातल्या सुखात जगत होतो आम्ही, आणि आता तुम्ही एवढ्या वर्षांनी आम्हाला जागं करताय. हे म्हणजे सोयाबीन समजून जेवण करणाऱ्या माणसाला, शाकाहारी माणसाला हात धुताना कसं वाटलं चिकन म्हणण्यासारखं आहे. आमचा मित्र म्हणाला की खरं तर सध्याच्या काळात कॉक्रोचचा राग धर्मेंद्र प्रधान यांना यायला पाहिजे, पण प्रधानांपेक्षा मुंडेच जास्त चिडतात कॉक्रोच बघून. अर्थात तुम्ही हॉटेलमधल्या खऱ्याखुऱ्या कॉक्रोचला बघून चिडता, हे बरं आहे, आणि त्यासाठी लोकांनी तुमचे मनातून आभार मानले. उशिरा का होईना सावध केल्याबद्दल आभार. तुमच्यामुळे रात्री उशिरा घरी आलेल्या नवऱ्याकडे बायकोने संशयाने बघावं, तसे आता आम्ही पनीरकडे बघतो. तुमच्यामुळे आईस्क्रीम बद्दल पण संशय वाटायला लागला. आमचा मित्र हातात आईस्क्रीमचा कोन आला की ऐश्वर्या रायचा फोन आल्यासारखा चेहरा करायचा. आता आईस्क्रीमचा कोन दिसला की बायकोचा फोन आल्यासारखा चेहरा करतो. हॉटेलमध्ये गेल्यावर आधी फक्त पैशांची चिंता वाटायची, आता पदार्थांची चिंता वाटते. काही हॉटेल मालक पैसे घेऊन पण आपण लोकांना जेवू घालतो म्हणजे उपकार करतो अशा थाटात गल्ल्यावर बसायचे, डोनाल्ड ट्रम्प सारखा चेहरा करून. आता अचानक ते इटलीच्या मेलोनीबाई सारखे प्रेमळ दिसायला लागले. भेसळ हा विषय तुम्ही इतका डोक्यात घालून ठेवला आहे की आता आम्हालाही जिथे तिथे भेसळ दिसू लागली आहे. अहो साहेब, मागे नोटबंदी झाली होती तेव्हा देशातल्या 2-4 अभ्यासू आणि विद्वान पत्रकारांनी सांगितलं होतं की नवीन नोटांमध्ये चीप आहे. साहेब, लोकांनी त्या नादात नोटा फाडल्या, पण चीप काही दिसली नाही, तिथेही भेसळ. बातमीच्या नावाने आता न्यूज चॅनल सर्रास अफवा दाखवतात, पण पत्रकारितेतली ही भेसळ काही सहजासहजी थांबणार नाही. कारण कुणीतरी म्हणालंय, लोकांना मूर्ख बनवणं सोपं आहे, समजावणं अवघड आहे. त्यामुळे पण तुमचं काम किती अवघड आहे याचा अंदाज येतो. आमचा एक गावाकडचा मित्र एका भोंदू बाबाकडे गेला. बाबाने त्याला कसली तरी पावडर दिली आणि खा म्हणाला. 1 वर्षात तुझी स्वतःची नवी कोरी जीप येईल. मित्राची जीप काय आली नाही, पण बाबाची क्लिप मात्र आली मार्केटमध्ये. मित्र आता व्हॉट्सअप ग्रुपवर लोकांना मेसेज पाठवतो, निदान मला क्लिप तरी पाठवा. भेसळ अन्नात होते तेव्हा तिच्यावर वचक ठेवता येतो, मेंदूत भेसळ होते तेव्हा मात्र परिस्थिती अवघड असते. तुमच्याबद्दल एक जण सांगत होता, आजकाल तुकाराम मुंडे ट्रेंडिंग आहेत. मी माझ्या पोस्ट तुकाराम मुंडे हॅशटॅग वापरून टाकतो. काही लोकांसाठी तुमचा त्याग महत्वाचा आहे, काही लोकांसाठी तुमचा हॅशटॅग महत्वाचा आहे. असो, पूर्वी लहान मुलांना फुकट चॉकलेट देऊन पळवून नेणारी टोळी होती. आता मोठमोठ्या माणसांना चॉकलेट, बर्गर, फ्रेंच फ्राईज अशा गोष्टी विकत घ्यायला लावून बरबादीकडे वळवणारी टोळी प्रत्येक चौकात आहे. पण आजही तुम्ही बघा, पाणी जास्त आहे म्हणून गावाकडच्या लोकांनी दूध रस्त्यावर टाकून दिलं. पण तुम्हाला एकदा तरी दारू रस्त्यावर ओतून दिलेले हरामखोर व्यापारी दिसले? तुम्हाला एकदा तरी गुटखा फेकून दिलेले नालायक शेठ दिसले? शेतीत कर्ज झालं म्हणून आत्महत्या करणारा शेतकरी आणि व्यापारात देशाला गंडा लावून परदेशात पळून जाणारे व्यापारी, लहान पोरांच्या खाण्यात रंगाची भेसळ करणारे लोक कधीच या देशाच्या तिरंग्याचे होऊ शकत नाहीत. आणि इथले दारूत 50% केमिकल पिणारे लोक शेतकऱ्याकडून ऑर्गॅनिक पिकाची अपेक्षा करतात.
शहरात टोमॅटो केचप सडलेला चालतो, पण भाजीवाल्याकडे वांग किडलेलं चालत नाही. या लोकांना कसं सांगणार? जे अस्सल आहे ते ओबडधोबडच असणार. जे संघर्षातून तुकाराम मुंडे होतो तो कठोरच वाटणार. कारण जे जे ऑर्गॅनिक आहे ते असंच. एकाच आकारात मिळणारी नाजूक आणि सुंदर फळं मालकाने केमिकलचं इंजेक्शन दिलेली असतात. तुकाराम मुंडे यांच्यासारखं गावरान बीज आपले संस्काराचे आणि मातीचे मूळ गुण सोडत नाही. ते नाठाळाच्या माथी हाणू काठी असंच म्हणणार, कायम म्हणणार. मुंडे साहेब, लहानपणी शेती करताना भाव मिळाला नाही म्हणून तुम्हाला कांदे रस्त्यावर टाकून द्यायची वेळ आली होती. घरात दुभती जनावरं असताना कोरा चहा प्यायची वेळ आली होती. फक्त शेतकऱ्याच्या नशिबातच ही साडेसाती का? शेतकरी चळवळीत असताना शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रश्नावर पाना फुटणारी ही मंडळी आम्ही बहुमताने मंत्रालयात निवडून पाठवली की भाकड का होतात? आम्ही ज्यांना गरीब गाई समजून धष्टपुष्ट करून विधानसभा विधान परिषदेत पाठवतो त्यांच्या भोवती वासरं नाही लांडगे कसे जमा होतात? आमच्या मतदानात पण भेसळ होते, जरा लक्ष द्या. मंत्रालयात 100 पैकी 99 शेतकऱ्याची पोरं म्हणून घेतात, पण 99 पैकी 91 शेतकऱ्याचे दुश्मन का होतात? मुंडे साहेब, तुम्ही या भ्रष्ट व्यवस्थेला धडा शिकवला. तुमचे आभार मानणार नाही, कारण तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. पण ज्या गोष्टी तुम्ही केल्या नाही त्याबद्दल मात्र तुमचे आभार. तुम्ही सततच्या राजीनाम्याच्या दबावाला झुकला नाही. तुम्ही धमक्यांना घाबरला नाही, म्हणून तुम्हाला सलाम. व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या महाकवी संत तुकारामांचं नाव तुम्हाला देणाऱ्या दूरदर्शी आई वडिलांना साष्टांग नमस्कार. ताजा कलम. तुम्हाला अन्न पदार्थातली भेसळ कळते, पण एक सांगावं वाटतं, आजच्या जमान्यात कौतुकातही भेसळ असते. आणि कौतुकातली भेसळ कुठल्या लॅबमध्ये तपासता येत नाही. त्यासाठी तुमच्यासारखा शून्यातून सर्वस्व निर्माण करणारा माणूस सक्षम आहे ही अपेक्षा. तुम्ही सरकारी अधिकारी असला तरी खूप मोठे व्हा अशी प्रार्थना करण्यापेक्षा कायम आहात तसेच राहा असं आम्ही म्हणू. रोल मॉडेल. काही लोक आहेत तसेच राहणं हीच सगळ्यात मोठी बढती असते, प्रमोशन असतं. त्यांच्यासाठी नाही, समाजासाठी. धन्यवाद.